मिनिस्टर ऑफ डिफेन्सने मेक इन इंडियाला चालना देण्यासाठी 97 नवीन लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट खरेदी करण्यासाठी HAL सोबत जवळपास 62,370 कोटींचा एक भला मोठा करार केलेला आहे। या कराराअंतर्गत 68 फायटर जेट्स, 29 ट्विन सीटर्स विमानं तसंच त्या संबंधित उपकरणांचा पण समावेश असणार आहे। आता या विमानांची डिलिव्हरी जवळपास 2027 ते 28 पासून सुरू होईल आणि पुढील 6 वर्षांमध्ये पूर्ण केली जाईल असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे। नवीन ॲडव्हान्स व्हेरियंटच्या जवळपास तेजस मार्क A1 व्हेरियंट या विमानामध्ये जवळपास 2021च्या कराराच्या तुलनेत 64% अधिक स्वदेशी तंत्रज्ञानाचा त्याच्यामध्ये आता वापर करण्यात आला आहे आणि 67 नवीन आयटमचा पण त्याच्यामध्ये ॲडिशनली करण्यात आलेला आहे। आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे HALचं याच्यामध्ये एक रोबस्ट ऑर्डर बुक मध्ये लक्षणीय वाढ याच्यामुळे झालेली आहे आणि या कराराचा समावेश झाल्यानंतर क्वार्टर 2 2026च्या अखेरीपर्यंत HALचे एकूण ऑर्डर बुक अंदाजे 2.45 ट्रिलियन रुपये इतके झाले असेल याच्यामध्ये। ओके, ज्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंगचा खूप मोठा वाटा आहे। तर तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या काळामध्ये HALला ह्या सगळ्या ऑर्डर्सचा किती बेनिफिट होऊ शकतो कमेंट करायला विसरू नका।